माझ्या समवेत गुणलेखकाची अचूक अशी भूमिका पार पाडत आहेत ते रोनक तांडेल. सुंदर असं गुणलेखक आज सामन्याला सुरुवात होत आहे. अप्पा स्ट्राईकला येतील, नॉन स्ट्राईकला विनय भोईर. 4 ऑफ साईडला तर 5 ऑन साईडला असं क्षेत्ररक्षण लावलंय ते कोंबडविजय संघाने. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. आता चेंडू ओव्हर पिपी चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कवय दिशेने खेळून काढलाय. चेंडू 1 धावसंख्या पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगली चेंडूफेक होत आहे. मात्र 1 धावसंख्या काय रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. 1 धावसंख्येने वैयक्तिक 1 आणि संघाचं पण खातं उघडलं ते यतीन यांनी. 1 धावसंख्या 4 षटकांचा सामना राहील. त्याची दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. करावे वर्सेस कोंबडबुची असा हा सामना. परत एकदा बॉलिंग मोडवर अप्पा. आता चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेरून गेलेला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. 1 धावसंख्या अवांतर धावसंख्या फक्त खातं उघडलं आहे. धावपलकावर मात्र 2 धावसंख्या जातात. धावसंख्या बिनबाद 2 धावसंख्या. परत एकदा अप्पा आपल्या बॉलिंग करतात. आता चेंडू खाली राहिलेला चेंडू अक्को टप्प्या चेंडूला सिली मिडॉनच्या दिशेने खेळून काढला चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण करतात. चेंडू वाढवे मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 1 धावसंख्येने वैयक्तिक दोन्ही फलंदाज 1 धावसंख्येवर खेळत आहे. अवांतर 1 अशा प्रकारे 3 धावसंख्या आतापर्यंत धावपलका लागले. पहिले षटक प्रगतीपत्र कोंबडबुजे संघाचं. आत्माराम कोहली गोलंदाज आहे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज राईट ओव्हर द विकेट मारा. आता मात्र थोडं दिशाहीन गोलंदाजी आणि पंचांना नकारात्मक ठरवण्याचा इशारा येतो पंचांचा कडून. धावसंख्येत 1ने वाढवत आहे. 4 धावसंख्या आतापर्यंत धाव पलकावं लागले. बिनबाद 4 धावसंख्या पहिले षटक प्रगतीपथावर आहे. आत्माराम कोहली परत एकदा आपल्या वॉल्यूम मार्फत. आता चेंडू आता मात्र थोडासा वेगाने चेंडू टाकला होता. चेंडू आणि चेंडू फलमध्ये काय संबंध आलेला नाही आणि बायच्या रूपाने 1 धावसंख्या मात्र मिळते ती संघाला. एकूण धावसंख्या 5, बिनबाद 5 धावसंख्या. दोन्ही फलंदाज ते आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असताना यतीन आणि विनय दरम्यान गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आहे तो आत्माराम कोहली. राईट ओव्हर द विकेटचा मारा. 7 रन आता चेंडू ओव्हर पेपर चेंडू मारण्याचा प्रयत्न लेगकडे, परंतु चेंडू जातो तो फाईन लेगच्या दिशेने गलीच्या दिशेने. 1 धावसंख्या मात्र 1 धावसंख्या मिळते ती विनयला. या 1 धावसंख्येने विनय व्यक्ती 2 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावचा संत अशी सुरुवात. करावे गावाचा बुलंद आवाज राकेश तांडेल यांनी कृपया समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. त्यांना आमंत्रित करायचं आहे तुषार राजे. आता चेंडू अक्कोटप्प्या चेंडूला दिशा लागला. चेंडू जातो तर फाईन लेगच्या दिशेने 1 धावसंख्या पूर्ण केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे. चांगली थ्रो होते परंतु दोन्ही फलंदाजचे त्याचे चपलाईने धावा पूर्ण करतात 2. या 2 धावसंख्येने येतील वैयक्तिक 3 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. बिनबाद 8 धावसंख्या. आत्माराम कोहली आता चेंडू अक्कोटप्प्या चेंडू. त्या चेंडूचा पुरेपूर फायदा उठवला. मिडविकेट दिशेने म्हणाला हा उत्कृष्ट असा उत्तुंग असा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने वैयक्तिक 9 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 14. 5 चेंडूमध्ये 8 धावसंख्या होती. त्या 8 चेंडूमध्ये 2 वाईट. 4 चेंडू टाकले त्याच्यामध्ये 2 वाईट होते परंतु शेवटच्या चेंडूवर चांगली धावसंख्या मिळाली ती करावी 40+ संघाला. उत्तुंग असा षटकार मारला का मिडविकेट दिशेने यतीन याने अक्कू चेंडूचा पुरेपूर फायदा उठवला. तो यतीन याने आतापर्यंत 14 धावसंख्या धावपल बिन फलंदाज आणि मला वाटतं आता कोंबडबुजे संघाचा संघनायक अशोक भोईर गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरं अशोक भोईर पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतात. स्ट्राईकला येतो विनय. नॉन स्ट्राईकला यतीन 9 धावसंख्या खेळते. विनय 3 धावसंख्या खेळते. आता चेंडू अकोटच्या चेंडूच्या बॅटच्या वरच्या बघायला लागला. चेंडू जातो तो मिड ऑफच्या दिशेने स्वतः चेंडू झेल घेतोय अशोक भोईर आणि पहिल्या चेंडूवर बाद
विनयाला बाद करण्यात यशस्वी ठरला आहे तो अशोक भोईर. साजेश कर्णधार पदाच्या साजेश असं गोलंदाजी तर त्यांच्याकडून पाहायला मिळतोय अशोक भोईर यांच्याकडून. आणि पहिला हादरा बसतो तो करावे संघाला, करावे फोर्टीवर संघाला अशोक भोईर यांनी चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू चांगला टाकला आणि पहिल्या चेंडूमध्ये बाद केले. ते विनयाला झेल देण्यास भाग पाडलं विनयाला. आणि नवीन फलंदाज जातो तो महेंद्र तांडेल. वनडावच्या रूपाने महेंद्र तांडेल जातोय. 14 धावसंख्या धावफलकावर आहे. एक फलंदाज बाद 14 धावून एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 14. अशोक भोईर परत त्याला बॉलिंग मारतो. पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाज 7 बॉलांचा रनअप तोंड देतो तो महेंद्र. आता चेंडू ओव्हर चेंडूला दिशा दाखवली. चेंडूचा तिला एकच्या दिशेने शॉट, मला वाटतं पंचांचा इशारा येणं बाकी आहे. आणि हा षटकार, पहिल्याच चेंडूवर षटकार मारलेला आहे. सुंदर असा षटकार, खणखणीत असा षटकार मारला. ओव्हरपेपरच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उठवला तो महेंद्र. आणि या षटकारच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावसंख्या. पहिलं षटक आणि काही चेंडू झालेले 20 धावसंख्या धावपोल केली. ती उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी हा सामना आहे तो कोंबडबर्जे वर्सेस 40+. कोंबडबर्जे संघाने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण शिकवले आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलं. तिथं करावे संघाला एक षटकाने काही चेंडू झालेले 20 धावसंख्या धावपल केले. परत एकदा आपल्या बॉलिंग बापर अशोक. आता चेंडू परत खाली राहिलेला चेंडू होता. चेंडू खेळून काढला जर सिली मिडॉनच्या दिशेने. एक धावसंख्या पूर्ण केलेलं आहे चेंडू आडेपर्यंत. एक धावसंख्या वैयक्तिक 7 धावसंख्या आतापर्यंत खेळतो तो महेंद्र. 9 धावसंख्या खेळतोय तो यतीन भोईर. या 9 धावसंख्येमध्ये एका षटकाराचा समावेश आहे. दुसरं षटक प्रगतीवर 21 धावसंख्या धावपलका 4 षटकांचा सामना आहे. उत्कृष्ट सुंदर असं आयोजन केलेलं आहे ते किशोर पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने. परत एकदा बॉलिंग मार्फत आता चेंडू, सुंदर चेंडू मारण्याच्या कट करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु चेंडू आणि चेंडू फलीमध्ये काही संबंध येत नाही. हा निर्धाव पद्धती चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी तर प्रात्यक्षिक पाहायला मिळते. तर स्वतः कर्णधार यांच्याकडून अशोक भोईर. सुंदर गोलंदाजी. आता चेंडू परत एकदा सुंदर चेंडू म्हणता येईल. बचावात्मक पद्धतीने खेळून काढला चेंडू जातो तो सिल्ली मेडॉफच्या दिशेने. समजा चेंडू अडवतो तो कीपर, परंतु एक धावसंख्या काय रोखू शकत नाही. एक धावसंख्येने वैयक्तिक 10 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावसंख्या. दुसऱ्या षटक प्रगतीपत्र 22 धावसंख्या. चांगलं क्रिकेटचं खेळण्यासाठी चांगलं असं वातावरण आहे. सुंदर चेंडू कर्णधार पदाच्या सोयीस्कर असा चेंडू, उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ती. अशोक भोईर यांनी फक्त 8 धावसंख्या दिली आहे. पहिल्या षटकात 14 धावा होत्या. दुसऱ्या षटकात 8 धावा. एकूण धावसंख्या 22. एक फलंदाज 22 धावसंख्या. दोन षटक संपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 22. प्रत्येक षटकामध्ये 11चं रन ठेवले ते करावे पोटेगड संघाने. आता तिसरं षटक घेऊन नरहरी कोहली, अनुभवी असा गोलंदाज आणि फलंदाज आहे हा नरहरी कोहली. आता चेंडू फुलटाच पद्धतीचे चेंडू बघा. लॉंग ऑफ दिशेने खेळून काढले चेंडू. स्वतः कर्णधार आहे, परंतु थोडंसं मिसफिल्ड होतं आहे. एक धावसंख्या पूर्ण केली. दुसरी धावसंख्या पण पूर्ण करतो तो यतीन. या 2 धावसंख्या एकूण धावसंख्या येतील याची वैयक्तिक 12 आणि संघाची धावसंख्येमध्ये होते 24 धावसंख्या. आतापर्यंत धावफल करावं लागली ती करावी 40+. दोन्ही फलंदाज आक्रमकरित्या फलंदाजी करतात असं दिसून येते. आता चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरून गेलेला चेंडू
पंचांचा वाईट इशारा येतो. 1+1 अशा 2 धावसंख्या मात्र म्हणतात ते संघाला. संघाची धावसंख्या धावपती 26 धावसंख्या. एक फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरले तो कोंबडभुजी संघ. नरहरी कोहली राईट ऑन उर्धकेचं मारा. आता त्याने परत एकदा त्याच पद्धतीने चेंडू टाकलेला आहे. परत एकदा वाईटचा इशारा येतोय पंचांचा. 27 धावसंख्या. 4 षटकांचा सामना. 4 षटकात तिसरा षटक प्रगतीमध्ये. 27 धावसंख्या धावपलकावर आहे. आता त्याच पद्धतीने चेंडू टाकला तर परंतु चेंडू उजव्या आतमध्ये आला आणि मात्र फलंदाज महेंद्र याला काही समजला आणि निर्धाव पद्धतीचे चेंडू झालेला आहे. 27 धावसंख्या धावपलकावर आहे. एक फलंदाज बाद 27 करावे संघाची. आता चेंडू खूपच पुढे येऊन खेळून काढलेला चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण केलेला आहे. दुसरा धाव घेण्याची कुठलाच प्रयत्न नाही दोन्ही फलंदाजाचा. दरम्यान 1 धावसंख्येने एकूण धावसंख्या ती 28. तिसरं षटक प्रगतीपत्र 28 धावसंख्या धावपलकावर लागलेली आहे ती करावे 40+ संघाचे. 4 षटकांचा सामना आहे. करावे वर्सेस कोंबडभुजी असा हा सामना. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत येते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा चेंडू टाकतो नरहरी. आता चेंडू परत एकदा उजव्या इच्छेच्या बाहेरून गेला चेंडू. हा तिसरा चेंडू अवांतर टाकलेला आहे तो नरहरी यांनी. 1 धावसंख्ये वाढ होते. करावे 40+साठी आहे फक्त. आताचा चेंडू उलटाच पद्धती चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. चांगलं क्षेत्ररक्षकाकडून परंतु 2 धावसंख्या काय रोखू शकत नाही. 2 षटकाने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 धावसंख्या. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतात नरहरी. आताच चेंडू आता मात्र फसवा चेंडू टाकलाय. मारण्याच्या प्रयत्नात होते यतीन परंतु चेंडू यष्टी घेऊन गेला आणि हा दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे तर करावे संघाचं. तीन झालं ना. तिसरं षटक संपलेलं आहे आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 37. अंतिम 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूमध्ये बघूया करावे 40+ किती धावसंख्या उभारत आहे. आणि नवीन फलंदाज होतं कल्पेश कडू. स्ट्राईकला आहे तो महेंद्र तांडेल. मदन कोहली नवीन गोलंदाज आहे तो चौथा गोलंदाज मदन कोहली. करावे वर्सेस कोंबडभुजी 40+ असा हा सामना. शेवटचे षटक प्रगतीपथावर आहे मदन कोहली आणि स्ट्राईकला आहे तो महेंद्र. नॉन स्ट्राईकला आहे तो कल्पेश. प्रमोद राईट ऑन द क्रम. आता चेंडू सुंदर चेंडू मारण्याच्या प्रयत्नात होते परंतु चेंडू आणि चेंडूफोलीमध्ये काय संबंध नाही. निर्धाव पद्धती चेंडू. मदन वैयक्तिक पहिली संघाच्या वतीने चौथा षटक घेऊन येते. चौथा षटक पुढचा चेंडू दुसरा चेंडू टाकतोय. आता मात्र खूपच पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात होते महेंद्र परंतु उजव्याशीच्या बाहेर गेलेला चेंडू होता आणि पंचांनी तो अवांतर दर्शवला. आणि 1 धावसंख्येमध्ये धावपलकामध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहते ती 38 धावसंख्या. एक फलंदाज दोन फलंदाज बाद झालेले आहेत करावे संघाचे. आता चेंडू सुंदर विकेट किपिंग म्हणता येईल आणि निर्धाव पद्धती चेंडू. 38 धावा फक्त 38 धावा धावपलकावर लागले आहेत ते करावे संघाचे. करावे 40+. आणि आता मात्र पुढे येऊन खेळून काढलेला चेंडू होता. 1 धावसंख्या पूर्ण केल्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघूया. 1 धावसंख्येवर समाधान आलेलं आहे. आणि सर्वांना एक विनंती आहे सर्व खेळाडूंना जेवण तयार आहे
आपण जेवून घ्यायचं आहे. गरम गरम आहे जेवण, जेवून घ्या. सर्वांना विनंती आहे, खेळाडूंना, सर्व प्रेक्षकांना इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आता चेंडू ओव्हरपिपे चेंडूचे मिडॉमच्या दिशेने खेळून काढलेला आहे. मिडॉमच्या दिशेने खेळून काढलं. एक धावसंख्या, 2 धावसंख्या मात्र पूर्ण करतात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, बघूया. आणि 3 धावसंख्या धावून पूर्ण केले ते कल्पेश कडू आणि महेंद्र यांनी. या 3 धावसंख्येने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42. चौथं षटक प्रगती 42 धावसंख्या. धावपल आहे मदन कोहली परत एकदा बॉलिंग मार्फत. आता मात्र पुढे येऊन खेळून काढण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद होत आहे. बॅटच्या वरच्या भागाला चेंडू आणि चेंडू विकेट किपर यांनी कुठली चूक केलेली नाही आणि तिसरा फलंदाज बाद होतोय. नरेंद्र कोहली यांनी सुंदर असे विकेट किपर कॅच फलंदाज बाद केलेला आहे. सर्व खेळाडूंना, पाहुणे खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आहे की जेवण तयार आहे, जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. पहिल्या फेरीतला शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूचा सामना करता नाव आहे कडू, मंगेश कडू. सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक पाहायला मिळालं ते मदन कोहली यांच्याकडून. मदन टू. आता चेंडू पुढे येऊन खेळून काढलो आणि झेल आहे, बघूया. आणि आत्मारून कोहली झेल घेण्यास कुठलीच चूक करत नाही आहे आणि हा फलंदाज बाद होत आहे. 42 धावसंख्या धावपलकर आहे आणि 43 धावांचं लक्ष ठेवलं आहे. ते 24 चेंडू आणि 43 धावा. दोन्ही हा कोंबडूचे संघ हा मजबूत संघ आहे. याच्या आक्रमक असे फलंदाज आहे, बघूया. 24 चेंडूमध्ये 43 धावांचं लक्ष गाठतात की नाही आणि याच्या पुढचं समालोचन करतील आयोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रयत्न चालू आहेत, बघूया. खरं सर्वांना सोयीस्कर जी जागा असेल, प्रयत्न चालू आहे. परंतु पहिले टॉप प्रायोरिटी या मैदानाला आहे. आणि करावे 40+ आणि कोंबडे बालडी असा हा विद्यमान सामना या ठिकाणी बघूया. पुन्हा बॉलिंग मार्फत तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा चेंडू पुन्हा येत जाईल ऑन साईडला. पुन्हा जाईल शॉर्ट फाईन. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली या ठिकाणी 3 वर. बिनबाद 3. 3 फॉर नन. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान. किशोर पाटील यांचा हा 48वा वाढदिवस. आणि हा दिशाहीन चेंडू येस आउटसाइड द लेग. मुया
एक धावेचा इशारा, एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान धावसंख्या 4 वर बिनबाद 4 करावे आणि कोंबडबाजासह विद्यमान सामना या ठिकाणी बघूया रायगडचे टॉपच्या 3 टीम. आणि हा यस अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा आणि फलंदाज बाद. यस बॅक टू द पॅव्हेलियन. आणि नवीन फलंदाज नरेंद्र कोळी. आणि षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर 43 धावांची गरज. अतिशय जबरदस्त 4 षटकांचा सामना असेल बघूया. या ठिकाणी फॉर्च्युन इव्हेंटचे आमचे कृष्णा मात्रे असते, राजेंद्र मात्रे असते बघूया. यांचं हे जबरदस्त इव्हेंट 40+ हे फॉर्च्युन इव्हेंट. बावीस तारखेला गटारी स्पेशल ही स्पर्धा असेल बघूया. राईट आर्म हो द विकेट पुन्हा एकदा तयार. आणि 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट आणि वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा, एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या 5 वर. आणि हा येस अगेन दॅट इज द वाईट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 6 वर. 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट सद्यस्थिती विद्यमान असता बघ. या ठिकाणी किशोर पाटील यांचा 48वा वाढदिवस, त्याचा औचित्य साधून ही स्पर्धा बघूया. या ठिकाणी तब्बल 10 नामवंत संघ, त्याच्यात रायगडच्या 3 टीम. आणि हा लॉफ्ट केला बघूया. जबरदस्त टायमिंग, प्रॉपर टायमिंग. आणि हा पहिला दमदार स्ट्रोक 6 धावांसाठी नेत्रदिवक टाईम डीप मेरीच्या डोक्यावरून वज्र टोळा 6 धावांनी धावसंख्या 12 वर. दमदार फटका, जबरदस्त टायमिंग, मॅग्निफिशियंट स्ट्रोक. संघाची धावसंख्या मध्ये धाव फैलावली, एक बाद 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा येस अप्रतिम डिलिव्हरी. काय गोलंदाजी बघूया. पुन्हा एकदा कमबॅक करते गोलंदाज बघूया. या ठिकाणी डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपुष्टात. धावसंख्या पहिल्या षटकात धावसंख्या 12, 43 धावांचं टार्गेट. आणि नवीन फलंदाज मदन कोळी. तर नुकतंच यांचं आगमन झालं बघूया. या ठिकाणी खरं म्हणजे तुमचा मान आहे. पहिला एकनाथ शिंदेचा मान, नंतर फडणवीसचा. नाही बरोबर, तुमचा वाढदिवस आहे बघूया. कारण तुमच्या शुभेच्छा देण्यासाठी मास्टर आले आहेत. आणि पहिलं षटक संपले बघूया. षटकात बघूया. पहिल्या षटकात धावसंख्या 2 बाद 13. 12 वर बघूया. नवीन गोलंदाज, नवीन मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज माझ्या समवेत बघूया. ज्याने 40+ ही वृद्धिंगत केली आमचे प्रदीपजी पाटील असते बघूया. त्याच्यानंतर नरेशजी गौरी बघूया. नरेशजी गौरी म्हटलं की एक जबरदस्त व्यक्तिमत्व बघूया. त्यांच्या गावची स्पर्धा असते कुठली असं, मग रेग्युलर असं 40+ असू द्या. आणि विजय नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक. प्रगती पथावर बॉलिंग मार्कवर तयार प्रमोद तांडेल. आणि हा पुन्हा यस एक धाव मिळाला बघूया. संघाची धाव संख्या या ठिकाणी शॉर्ट मिड विकेटला चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू फुट बदललाय. संघाची धाव संख्या झाली 13 वर. 43 धावांचा माग काढायचा बघूया. या ठिकाणी कोंबड भुजे आणि करावे 40+. आणि हा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा, एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 14 वर 14. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, जबरदस्त वातावरण, नयन मनोहर, नयन रम्य वातावरण. आउटसाइड द ऑफ स्टंप, शॉर्ट पिच चेंडू अकोट टप्प्याचा.
प्रमोद तांडे राईट आर्म हो द विकेट. आणि हा यस नक्कीच दॅट इज द शुड बी यस. आणि हा चेंडू आउटसाइड द ॲप डॉट बॉल निर्धाव चेंडू. खरं खारेगाव ज्यामध्ये स्पर्धा असतात आमचे नरेशजी गौरी यांचं एक जबरदस्त योगदान असतं बघूया. नेहमी कुठलीही कसलीही कमतरता नाही. मग ते रेग्युलरच्या स्पर्धा असू दे 40+ असू दे कुठली स्पर्धा असू दे बघूया. आणि वाईटचा इशारा स्वैर मारा एक धावेचा इशारा. संकेत निर्वाळा धावा समर्थन एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 16 आणि ज्यांना कोणा जेवायचं असेल प्लीज सर्वांसाठी जेवण आहे. जेवणाचा आस्वाद घ्यावा प्लीज विनंती आहे बघूया. आणि हा यस अगेन दॅट शुड बी वाईट डेले भैया डॉट बॉल 16. षटक क्रमांक दुसरा प्रगती बदलाव 43 धावांनी धमाकूया. कोंबड भजे 40+ विरुद्ध करावे 40+. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. आणि हा चेंडू पुन्हा एकदा यस टायमिंग प्रॉपर होत नाही. फक्त एक धाव 100 कोचबेनी संघाची धाव संख्या 17. आणि विजय शेठ खारकर बघूया ज्या ओलवा नोडचे जे कार्य सम्राट असतील आणि आमचे विजय शेठ खारकर यांचं इथं आगमन झालं बघूया. अतिशय जबरदस्त दानशूर व्यक्तिमत्व विजय शेठ खारकर. आणि नवीन गोलंदाज मंगेश कडू. डॉट बॉल करे. आणि हा पहिला चेंडू बघूया मंगेश कडू यांचा दमदार चेंडू बघूया. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. राईट आर्म हो द विकेट. आणि हा शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. आणि हा पहिला षटकार का अतिशय चांगला फटका. मेरविकेच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका बुलंद फटका मॅग्निफिशंट 6 रन्स. 6 धावांसाठी संघाची धाव संख्या आणि उर्वरित समीकरण 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. म्हणजे 1.90 असं असं रन इक्वेशन समीकरण. 10 मध्ये 19. पुन्हा एकदा कोंबड भोजे 40+ सह कमबॅक करते बघूया. या ठिकाणी मंगेश कडू राईट आर्म हो द विकेट. तिसरं षटक प्रगती पथावर. बरोबर आहे बघूया. आमचे मास्टर बघूया अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व प्रदीपजी पाटील असतील बघूया. नरेशजी गौरी असतील. आणि हा जवळजवळ सामना खोला गेला बघूया. चेंडू जाईल या ठिकाणी लॉंग ऑफला. आणि हा मिळते मोठ्या प्रतिम दॅट विल शुड बी 4 रन्स. 4 धावा बघूया. आणि मंगेश कडू आणि खजिनदार आणि दिलीप मडवी खजिनदार बघूया. मनोज मात्रे बघूया. आणि या ठिकाणी राष्ट्रजी प्रदीपजी पाटील बघूया यांच्या नेतृत्वाखाली जबरदस्त बघूया. या ठिकाणी ज्यांनी वृद्धिंगत केले बघूया नवीन 40+. अतिशय चांगली संघटना बघूया. या ठिकाणी हो यस आउटसाइड द ॲप कॉट बेंडचा अपेल आणि फलंदामध्ये बाद वलियस. कोंबड भोजे संघात हा जबरदस्त हदरा जो अतिशय फॉर्म मध्ये होता आणि फलंदाज बाद होईल. आणि उर्वरित चेंडू या ठिकाणी 1 बॉल टू गो. म्हणजे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी किती रे पाहिजे 11 धावांची गरज. म्हणजे अटीतटीचा रंगदार नाट्यमय उत्कंठावर्धक सामना हाय व्होल्टेज मुकाबला. आणि आत्माराम कोहली इज द न्यू बॅट्समॅन. नवीन फलंदाज कोंबड भोजे 40+ संघाचा आत्माराम कोहली. अतिशय चांगलं आयोजन भन्नाट आयोजन बघूया. या ठिकाणी किशोर पाटील यांचा 48वा वाढदिवस आणि 2024चा जो गोल्डन ज्युबिली. तर किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ज्यांना शुभेच्छा देण्याचे हार्दिक बघूया. आमचे विजय शेठ खारकर उपाध्यक्ष उलवा नोड. त्याच्यानंतर अशोकजी भोईर कार्याध्यक्ष
जितेंद्र सासवे खजिनदार, नरहरी कोळी कोंबड भोजे, आत्माराम कोळी कोंबड भोजे, नंदकुमार गायकवाड ओलवे, संदीप मामा पाटील कोंबड भोजे, त्याच्यानंतर नरेशजी गौरी आमचे उपाध्यक्ष, मनोज म्हात्रे खजिनदार. आणि या स्पर्धेचे बघूया जे 40+चे सर्व विद्यमान अध्यक्ष दिलीपजी मडवी वगैरे सदस्य असतील, आमचे मास्टर 40+ आमचे प्रदीपजी पाटील. या तमाम मान्यवरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. बघूया आपण या किशोर पाटील यांच्या आग्रहाखातर इथं आवर्जून उपस्थित पुन्हा एकदा धन्यवाद देतो. बघूया तमाम करावे 40+ आणि किशोर पाटील. बघूया उर्वरित चेंडू 7 आणि धावा पाहिजे 11. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 7 balls to go, रिक्वायर्ड 11 रन्स. आणि शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल डोस. 6 चेंडू 11 धावांची गरज म्हणजे 38-30चा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. 6 मध्ये 11. 6 बॉल टू गो, रिक्वायर्ड 11. शेवटचा गोलंदाज करावे 40+ संघाचा तारणहार कुमार तांडेल, जो सकाळपासून मैदानात उभा आहे. त्याचं सर्व सामान थंड झालंय. सामान थंड म्हणजे सगळं बॅट आणि बॉल. कारण हे मराठी भाषा आहे. बघूया मास्टर, कारण मराठी भाषेला तोड नाही. शेवटचा गोलंदाज प्रमोद तांडेल याच्या हाती भविष्य सोबवले करावे संघाचा. 6 मध्ये 11 धावांची गरज. पहिला चेंडू द्या कुमार तांडेल. कारण पहिल्या सामन्यासून बिचाऱ्यांनी अंपायरिंग केली. बघूया भर पावसात लोक भर उन्हात उभे राहत छत्री घेऊन, परंतु भर पावसात कुठल्या प्रकारचं काय आसन न घेता. बघूया 6 मध्ये 11. राईट आर्म राहून दे विकेट. पहिला चेंडू पुन्हा यस डॉट बॉल, निर्धाव चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट बॉल. 5 चेंडू मध्ये उर्वरित समीन 11. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेचिंग इज द मेन प्रिन्सिपल ऑफ दिस टुर्नामेंट्स. 38-30चा नाट्यमय सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा. राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा यस पहिला चेंडू यस. आणि हा पहिला षटकार. बघूया चार चेंडू आणि 5 धावांची गरज. सामान थंड झाल्यानंतर काय करणार, किती तापवणार. 4 मध्ये 5 धावांची गरज. 4 balls to go, needed 5 runs. कोंबड बोजे 40+. पुन्हा एकदा कमबॅक करते, जबरदस्त पुनरागमन. आणि हा यस दॅट इज द डॉट डिलिव्हरी. 3 balls to go, needed 5 runs. 3 चेंडू 5 धावांची गरज. अतिशय काही म्हणा. बघूया विजय कोणाचा होते पर्यंत सामना नक्की रंगता. बघूया रायगड संघाचे अतिशय टॉप मध्ये. बघूया आमचे कोंबड म्हणजे 40+. आणि हा यस पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 balls to go, 5 runs needed. एक षटकार, चौकार कोंबड म्हणजे संघात तारणहार. एक डॉट बॉल करावे संघाला विजयाच्या बोळ्यावर. आणि कोंबड भोजेला धन्यवाद देतो. बघूया नाराज होऊ नका, चवळीची भाजी आहे. कृपया चारही संघाचे कॅप्टन कृपया स्टेजवर या. आमचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते. बघूया आणि या ठिकाणी मी सन्मानित करतो. बघूया ज्यांनी किशोर पाटील यांचा औचित्य साधून. बघूया ज्यांनी उपस्थित. बघूया हा अच्छा. तर आमचे सन्माननीय बघूया उलवे नोड 40+ मास्टर जे विजय शेठ खारकर.